नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे निकिता जाधव आर्ट। आज नवीन आठवडा विथ नवीन क्राफ्ट आयडियाज। तर आज आपण बनवणार आहोत पौराणिक काळातली एक वस्तू, जी बघितल्यानंतर अशी वाटेल जणू काही 300-350 वर्षापूर्वीची जुनी आहे। त्याचबरोबर आपण अजून एक वस्तू बनवणार आहोत जी आहे तर आधुनिक काळातली, पण त्याची थीम पण डार्क थीमवाली आहे। जर तुम्हाला पौराणिक काळातली वस्तू मी कशी बनवली आहे, त्याचा लुक कसा दिला आहे, हे जर बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मी बनवलेला व्हिडिओ किंवा माझ्या क्राफ्ट आयडियाज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करून कळवा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। चला तर मग माझी बडबड बंद करूया आणि मी कसे क्राफ्ट आयडियाज बनवलेत हे बघूया। लेट्स गेट स्टार्टेड। आयडिया नंबर 1। आत्ता आपण बनवणार आहोत एक मोबाईल कवर। माझ्याकडे व्हाईट मोबाईल कवर आहे, पण मला त्याच्यावरती काहीच क्राफ्ट करायचं नाही आहे, म्हणून मी आयडिया काय यूज केली, एक ब्लँक कलरचा पेपर घेतला व्हाईट, आणि त्याला मोबाईल कवरच्या शेपमध्ये कट करून घेणार आहे मी। आणि कट करून घेतल्यानंतर आपण त्याच्यावरती आपल्याला हवी तशी कलरमध्ये किंवा हव्या त्या थीममध्ये डिझाईन बनवू शकतो। म्हणजे आपला मोबाईल कवरही खराब होणार नाही आणि आपल्याला त्या थीमचा कंटाळा आला की आपण नवीन थीम ही बनवू शकतो। मी इथे मोबाईल कवरला कलर करण्यासाठी ब्लॅक कलर घेतला आहे आणि त्याच्यासोबत थोडासा ब्ल्यू कलर मिक्स केला आहे, कारण मला कम्प्लिटली ब्लॅक कलर द्यायचा नव्हता, त्याला थोडीशी निळसर अशी शेड द्यायची होती। तर मी पूर्ण मोबाईल कवरला म्हणजे जे काही ते व्हाईट कलरचा पेपर आहे त्याला मी तो ब्लॅक आणि ब्ल्यूचं जे कॉम्बिनेशनचा कलर बनवला आहे तो मी कलर करून घेते। आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लॅक कलर दिसत असेल, पण रिअलमध्ये त्याला थोडासा ब्ल्यूइश टच येतो आहे। आता मी पेन्सिलनं ह्याच्यावरती पानांची किंवा एक अशी वेलीसारखी किंवा पानांची डिझाईन बनवून घेतली आणि माझ्याकडे व्हाईट कलर अवेलेबल नव्हता, त्याच्यामुळे मी स्किन कलरने त्याला म्हणजे जे आपण आउटलाईन काढून घेतले त्याला कलर करणार आहोत व्हाईट कलरने, ॲक्च्युली स्किन कलरने। तर बघू शकताय तुम्ही, मी आधी पेन्सिलनं का काढून घेतली आउटलाईन, तर डिरेक्टली कलरने जर आपण काढत असू तर आपल्याकडनं जर चुकलं तर ते नंतर करेक्शन करता येत नाही। सो आधी पेन्सिलनं आउटलाईन काढून घ्यायची, त्यानंतर त्याच्यावरती कलर करायला चालू करायचं। इथं बघू शकताय तुम्ही, खाली दिसत असेल तुम्हाला फेंट कलरमध्ये जेव्हा मी पेन्सिलने त्या पानांची डिझाईन काढत होते तेव्हा माझ्याकडून कुठंतरी मिस्टेक झालेली आहे। तर ते जर मी कलरने डिरेक्टली काढलं असतं तर ते छान दिसलं नसतं, त्याच्यामुळं आधी पेन्सिलने करून घ्यायचं आणि मग कलरने करायचं। जर तुम्हाला तसा कॉन्फिडन्स असेलच की नाही आपलं कलरनं चुकणारच नाही तर तुम्ही कलरने करू शकताय। बघा, ब्लॅक कलरवरती लाईट कलरने किती सुंदर ते लीव्ज उठून दिसत आहेत। जर तुम्हाला हेच बोहो स्टाईलमध्ये जर हवं असेल तर तुम्ही जो ग्रीन कलरमध्ये व्हाईट कलर वगैरे मिक्स करून जी कलरची शेड होती ग्रीन कलरची, त्या कलरनी जरी ते लीव्स काढून घेतले असते तरी चाललं असतं, पण मला इथं खूप मिनिमलिस्टिक ठेवायचं होतं माझं मोबाईल कवर, किंवा ब्लॅक अँड व्हाईट या थीममध्ये हवं होतं, त्याच्यामुळे मी त्याला स्किन कलर यूज केलेला आहे व्हाईट कलरला ऑप्शन म्हणून। त्याच्यानंतर मला डिझाईन तर बोहो थीमचीच यूज करायचे। सो मी इथं सिल्वर कलरचा पेन घेतलेला आहे जो ग्लिटरीमध्ये आहे, आणि त्या पेननी मी इथं पहिल्यांदा हाफ लीव्जला म्हणजे जे काही पूर्ण पान आहे त्याचं हाफ जो पोर्शन आहे त्याच्यात मी अशी लाईनची डिझाईन करून घेतलेली आहे जी की डाऊनवर्ड साईडला आहे। त्याच्यानंतर अपोजिट साईडला मी अपवर्ड साईडला सेम डिझाईन काढून घेणार आहे, म्हणजे दोन्ही लीव्सचं अपोजिट कॉम्बिनेशन झालं पाहिजे त्या लाईन्सचं। बघू शकताय किती सुंदर दिसतंय। तुम्हाला जर अजून त्याला एनहान्स करायचं असेल तर तुम्ही दोन्ही बाजूनीही काढू शकताय, पण मला हेच सफिशियंट वाटलं। बघू शकताय किती छान चकाकतंय ते कवर। जेव्हा रात्री वगैरे आपण यूज करू तेव्हा ते खूप सुंदर दिसणार आहे। आणि एवढ्या डिझाईननी माझं काही मन भरलं नाही, आणि म्हणजे खिडकीतून बाहेर बघितल्यानंतर मला चिंचेचं झाड दिसलं, मग म्हटलं चला चिंचेच्या पानाची डिझाईन आपण काढून बघू कशी दिसते। तर मी हे पण बोहो स्टाईलमधलंच आहे, पण मी
चिंचेच्या झाडाचं पान कसं असतं त्या टाईपमध्ये इथं डिझाईन क्रिएट करायचा प्रयत्न केला आहे, बघू शकताय तुम्ही. इथं आपलं मोबाईल कवर तयार आहे, बघू शकताय किती सुंदर दिसतंय ते. माझ्याकडे दुसरा मोबाईल नसल्यामुळे मी तुम्हाला असंच दाखवते. फायनल रिझल्ट खूप छान दिसतो आणि मी मोबाईल कवर म्हणजे मोबाईलला ते कवर लावल्यानंतरही रात्रीचं सुद्धा यूज करून बघितलं, खूप सुंदर दिसतंय कवर. तुम्हाला जर वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये हवं असेल तरी तुम्ही बनवू शकताय. चला तर वळूया आयडिया नंबर 2कडे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आता आपण एन्शंट थीमचे म्हणजेच पौराणिक काळातले वाटणारे गुल्लक किंवा बिशी बनवतोय. त्यासाठी मी रसगुल्ल्याचे रिकामे कॅन घेतले, त्यावर फेविकॉल आणि पाण्याच्या मिश्रणापासून बनवलेला मॉडपॉच ग्लू यूज करून न्यूजपेपर चिटकवून घेते. एका न्यूजपेपरने मला जो त्या कॅनचा सरफेस कवर करायचा आहे तो काही कवर होत नाही आहे. त्याचा जो ओरिजिनल कलर आहे तो त्याच्यावरती उठून दिसतोय, म्हणून मी दुसरा न्यूजपेपर सेम तसाच त्याच पद्धतीने त्याच्यावरती चिटकवून घेतला आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती कलर करण्यासाठी एक स्ट्रॉंग बेस मिळेल. हे वाळल्यानंतर बघू शकताय तुम्ही किती एकदम परफेक्टली चिटकलं आहे आणि व्यवस्थित दिसते. तर आता एन्शंट म्हटलं किंवा पौराणिक म्हटलं तर ते थोडंसं काळवंडलेलं असणारच, म्हणून मी आधी बेसला काळा कलर करून घेते. तुम्ही बघू शकताय तो कॅनचा जो ओरिजिनल सरफेस होता हॉरिझॉन्टल लाईन्सचा, तर तो ॲज इट इज दिसतोय. तुम्हाला आत्ता इथं व्हिडिओमध्ये दिसतोय का नाही मला माहिती नाही आहे, पण रिअलमध्ये तर तो तसाच दिसतोय. तर त्याच्यावरती मी गोल्डन कलर स्पंजनी डॅब करून घेते. आपल्याला ब्रशनी लावायचं नाही आहे, कारण त्याच्यामुळे काय होईल तर ब्लॅक कलरची जी ओरिजिनॅलिटी आहे ती झाकून जाईल आणि त्याच्यावरती पूर्ण गोल्डन कलर दिसेल. म्हणून स्पंजने आपल्याला फक्त तो डॅब करून घ्यायचा आहे, म्हणजे दिसताना असं दिसलं पाहिजे की कोणती तरी जुन्या काळातली सोन्याची वस्तूच आहे. आतनं तर कॅनचा कलर पूर्ण गोल्डनच आहे, त्याला काही कलर करावा लागणार नाही आहे आपल्याला, पण बाहेरून आपल्याला करून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय मी ज्यूट रोप किंवा आपल्याकडे महाराष्ट्रीयन पद्धतीत सुतळी म्हणतात, तर तो सुतळीचा धागा मी घेतला आहे आणि त्याच्यावरती फेविकॉल लावून त्याला एकसारखं करून घेते. तुम्ही बघू शकता इथं जिथं मी फेविकॉल लावला आहे तिथं ती थोडीशी बारीक झाली आहे आणि जिथं फेविकॉल नाही आहे तिथं थोडीशी विस्कटल्यासारखी किंवा थोडीशी उकलल्यासारखी दिसते. तर आपल्याला आधी फेविकॉल लावून तो धागा एकसारखा करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर असं थोड्या सेम अंतराने ती कट करून घ्यायचे आणि त्याच्यापासून आपल्याला हवे तसे आकार बनवून घ्यायचे. मी इथं जास्त करून पौराणिक काळामध्ये आपल्याला जसे आकार दिसतात तसेच आकार मी बनवायचा प्रयत्न करते. इथं शक्यतो असं सापाच्या फडीसारखं वगैरे बनवलेले आकारच दिसतात आपल्याला जास्त करून पौराणिक काळांमध्ये मंदिरांवरती वगैरे, तर मी तसंच बनवून घेतलं इथं आणि सगळीकडे चिटकवून घेतले. आता सेम जसं आपण कॅनला केलं तसंच मी इथं त्या ज्यूट रोपला किंवा सुतळीलाही ब्लॅक कलर करून घेते. पहिल्यांदा ब्लॅक कलर सगळ्या पूर्ण सुतळीला देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती गोल्डन कलर द्यायचा आहे. गोल्डन कलर आपण भले कॅनला पण फेंट दिला असेल, पण आपल्याला त्या सुतळीला पूर्णपणे गोल्डन कलर ब्रशनी करायचा आहे आणि डार्कमध्ये बनवायचं आहे. बघू शकताय तुम्ही इथं. आणि त्या कॅनचं झाकण आहे ते मी थोडं अशा पद्धतीने चिटकवून घेतलं आहे की तिथून पैसे आत टाकायला आपल्याला जागा राहिली पाहिजे. तर बघू शकताय तुम्ही इथं कॉईनही जातोय त्याच्यात आणि नोटही जाते. लहान मुलांसाठी बनवण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी खूप सुंदर आहे. मुलांना यामुळे बचतीची सवयही लागेल आणि त्यांना स्वतः गुल्लक किंवा बिशी बनवता येईल. आणि फक्त लहान मुलांनाच नाही तर आपल्याला सुद्धा हे खूप युजफुल आहे.